नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो जीवा आता नंदिनीच्या अगोदरच आवरून स्वयंपाकघरामध्ये आलेला असतो आणि तो आता तिच्यासाठी छान असं ऑमलेट तयार करत असतो. तर इतक्यातच नंदिनीसुद्धा स्वयंपाकघरामध्ये येऊ लागते आणि जीवाला स्वयंपाकघरामध्ये अगोदरच बघितल्यानंतर ती तिथंच दरवाजामध्ये थांबते आणि त्याच्याकडे बघू लागते. तर तेव्हा जीवा नंदिनीसाठीच ऑमलेट तयार करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर आता तो दुसरा पॅन घेऊन सुद्धा त्याच्यामध्ये छान असं ब्रेडसुद्धा भाजू लागतो आणि नंदिनी मात्र त्याच्याकडेच बघत तशीच दरवाजात उभी असते. आणि आता ब्रेड भाजत असताना जीवाला भाजतं तरीसुद्धा नंदिनी तशीच दरवाजामध्ये उभा राहून त्याच्याकडेच बघत असते. तर त्यानंतर आता जीवा ब्रेड भाजून झाल्यानंतर ते ब्रेड डिशमध्ये काढतो आणि एका ब्रेडवरती छान असं तयार झालेलं आमलेट ठेवतो आणि दुसरा ब्रेड त्याच्यावरती झाकून त्या ब्रेडवरती छान असं सॉसने स्माइली काढतो आणि त्याच्याकडेच बघत असतो. आणि त्यानंतर तो आता नंदिनीला देण्यासाठी तिथून वळतो तर समोर नंदिनीलाच बघितल्यानंतर तो लगेचच तिच्याकडे जातो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा आतमध्ये येऊ लागते. तर आता जीवा एकदम तिच्यासमोर जातो आणि तिला म्हणतो की चकाचक बाई, दिस इज फॉर यू असं म्हणून ते आता ऑमलेट सँडविच तिच्यासमोर धरतो. तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडेच बघत असते. तर दुसरीकडे मित्रांनो रम्याला एक वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि ते स्वप्नामधून दचकूनच जागी होते. तर तेव्हा तिथेच वसुंधरा कॉफी पीत उभारलेली असते आणि तिची कॉफी तिच्या हातावरतीच सांडते आणि रम्या आता बडबडू लागते की अरे बापरे, मी हे काय बघितलं. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं रम्या, काय बघितलंस एवढं, का घाबरलीस तू. अगं मला तर चटका बसायचाच बाकी होता फक्त, काय झाले काय एवढं. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई, मी जे बघितलंय ना ते तू ऐकलंस ना तर तुला चटका नाही तर शॉक बसेल, शॉक. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं रम्या, तू एवढं वाईट स्वप्न बघितलं आहेस का. आणि वाईट स्वप्न बघितलेलं आहेस का, एवढं काय वाईट झालेलं आहे गं. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं वाईट नाही, मी तर ना खरं चांगलं स्वप्न बघितलेलं आहे. तुला माहिती आहे का स्वप्नात मी काय बघितलं ते. माझ्या स्वप्नात ना पार्थ आणि नंदिनीने ना काव्या आणि जीवाला डिवोर्स दिला असं सांगून ती हसत असते. तर तेव्हा वसुंधरा सुद्धा आनंदित होते. आणि काय सांगतेस तू, हे बघितलंस का, पार्थ आणि नंदिनीने काव्या आणि जीवाला डिवोर्स दिला. आणि अगं रम्या, हे काही खरं होणं शक्यच नाहीये. तर तेव्हा रम्या तिला म्हणते, अगं पण पहाटेची स्वप्न खरी होतात ना, तूच म्हणाली होतीस की हे. तर वसुंधरा तिला म्हणते, हो बरोबर आहे तुझं, असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात, पण पार्थ काव्याला आणि नंदिनी जीवाला डिवोर्स देणं शक्य नाही आहे. मला मान्य आहे रम्या की तुमची जी पिढी आहे ना ती एक घाव दोन तुकडे हेच मानते, पण ही आपली मुलं आहेत ना ती ओल्ड स्कूल आहेत, ओल्ड स्कूल, प्रेमावरती विश्वास ठेवणारी. ही जी दोघं आहेत ना ती प्रयत्न करणं काही सोडणार नाहीत. त्यामुळे ना हे दोन्ही डिवोर्स होणं शक्य नाही असं तिने सांगितल्यानंतर आता रम्याचा मूड परत ऑफ होतो. तर वसुंधरा पुढं तिला म्हणते की आता तोंडावरती पाणी मारा आणि या स्वप्नातून बाहेर या, चला बाहेर या. तर रम्या तिला म्हणते, अगं आई, तू म्हणतेस ना ते सुद्धा बरोबरच आहे, पण आई मी सुद्धा ठरवलेलं आहे की हे स्वप्न जरी खरं होणार नसेल ना तरी हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ना जे काही करावं लागेल ना ते मी 100% करणार आहे. आणि एक दिवस असा नक्कीच येईल जेव्हा ना पार्थ काव्याची नाही तर माझी निवड करेल. आणि हे जेव्हा होईल ना तेव्हा नंदिनीचा चेहरा मात्र बघण्यासारखा असेल. मला तर हे सुद्धा वाटते की नंदिनी आणि जीवामध्ये ना खूप सारे प्रॉब्लेम्स व्हावेत. त्या जीवाने असं काहीतरी करायला हवं की जेणेकरून ना त्या नंदिनीला शॉकच बसेल. असं सगळं काही त्या दोघींचं बोलणं चालू असतं. तर आता बघा इकडे स्वयंपाकघरामध्ये जीवा नंदिनीला म्हणत असतो की मस्त ना जीवा देशमुख स्टाईलने ऑमलेट केलेलं आहे. आय बेट असं ऑमलेट ना तू आयुष्यात कधी खाल्लेलं नसेल. घे घे, लगेच ट्राय कर तू. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की नाही, नको आहे मला. तर तेव्हा जीवा तिला का असं विचारतो आणि काय प्रॉब्लेम आहे, तुला ऑमलेट आवडत नाही का. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की नाही, असं काही नाही आहे. तर जीवा म्हणतो, मग काय झालंय, तुला कंटाळा वगैरे आलाय का. नाही, कंटाळा जर आला असेल ना तर तसं मला सांग, मी तुला भरवतो ना. कारण मला जेव्हा कंटाळा यायचा ना तेव्हा मला आई भरवायची. भरवू का तुला. असं त्यानं म्हटल्यानंतर नंदिनी मात्र थोडीशी भावूक झालेली असते. तर जीवा पुढे तिला म्हणतो, अगं मी विचारत काय आहे तुला, मी भरवतोच तुला लगेच. असं म्हणून तो तिला भरवायसाठी एक घास आपल्या हातामध्ये घेतो. तर तेव्हा नंदिनी नको असं म्हणून थोडीशी मागेच सरकते.
तर जीवा हसू लागतो आणि तिला म्हणतो की अगं काय झालं, लाजतेस काय तू? आणि यात लाजायसारखं काय आहे? मागे नाही का गुढीपाडव्याला सगळ्यांच्या समोर मी तुला श्रीखंड भरवलेलं होतं, आठवतंय का तुला? तर आता नंदिनीला तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस गुढीपाडव्याला जीवाने तिला श्रीखंड भरवलेलं असतं, पण त्याचा मात्र मूड काही चांगला नसतो त्यावेळेस. आणि आता जीवा तिला विचारतो, अगं काय झालं, आठवत आहे का तुला? तर नंदिनी त्याला सांगते की हे बघा जीवा, मला नको आहे प्लीज. तर जीवा तिला परत फोर्स करू लागतो, म्हणतो की अगं असं कसं नको आहे, तुला तर खावंच लागेल, घे घे पटकन, असं म्हणून तो तिला देत असतो. तर तेव्हा नंदिनी अहो मला असं म्हणत असते. तर जीवा तिला म्हणतो, ए बघ नंदिनी, अहो मला वगैरे काही नाही, असं काहीसुद्धा तू बोलू नकोस, पटकन घे, नाहीतर ना इतकं मस्त बनवलेलं ऑमलेट आहे ना ते रुसेल बघ तुझ्यावरती. आधी ते ऑमलेट रुसेल, नंतर ना मग मी रुसेन. असं म्हणून तो स्वतःच हसू लागतो आणि म्हणतो की कसले रेम जोक मारत आहे ना मी, पण तू ना ते इग्नोर कर. आणि बघ हा कसा मस्त वास येतोय ना या ऑमलेटचा. आणि अगं तू अजून उभीच आहेस, खात का नाही आहेस तू? घे पटकन चल, असं म्हणून तो परत तिला फोर्स करू लागतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याच्यावरती भडकतेच. त्याला म्हणते, तुम्ही कशासाठी फोर्स करत आहे? तुम्हाला एकदा सांगितलं ना मी नको आहे मला ऑमलेट, आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही मी. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, अगं काय सांगतेस, मला हे माहिती नव्हतं, आय एम सो सॉरी. बरं बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काहीच हरकत नाही आहे. तुला ना आता व्हेजमध्ये काय हवं आहे ते मला सांग, मी पटकन बनवतो. जे तू म्हणशील ना ते मी हजर करतो. काय चालेल तुला? असं त्याने विचारल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते की मला ना काहीही चालेल, जे तुम्ही केलेलं नसेल ते. असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाचा मूड थोडासा ऑफ होतो आणि नंदिनी आता तिथून बाजूला जाते. तर जीवा तिच्याकडेच बघत असतो आणि परत त्या ऑमलेटकडे बघतो. तर यांचं हे सगळं काही असं इकडे स्वयंपाकघरामध्ये चालू असतं. तर इकडे सुद्धा पार्थच्या रूममध्ये आश्चर्यच घडलेलं असतं. पार्थ जेव्हा आंघोळ करून बाहेर येतो आणि समोर बघतो तर त्याचं ऑफिसचं सर्व काही सामान, म्हणजे त्याचं शर्ट पॅन्ट कोट बेल्ट वॉलेट चष्मा घड्याळ वगैरे सगळं अगदी व्यवस्थित असं बेडवरती ठेवलेलं असतं. आणि ते बघितल्यानंतर त्याला खूपच आश्चर्य वाटतं. इतक्यात काव्या तिथं येते आणि मागून त्याला गुड मॉर्निंग असं म्हणून त्याच्याकडे बघून हसत असते. तर तेव्हा पार्थ मात्र तिच्याकडे एकदम नॉर्मल असा लुक देतो आणि एकदम हळू आवाजात कोणी केलं आहे हे असं विचारतो. तर तेव्हा काव्या आता त्याच्याकडे बघते आणि नाटक करू लागते, म्हणते की अरे बापरे, हे कोणी केलेलं आहे? आणि मागाशी ॲक्च्युली ना मी हे बघितलं आणि मी सुद्धा त्यावेळी हाच विचार करत होते, अरे बापरे कोणी केलं हे आता? आणि म्हणते की हां आत्ता आलं माझ्या लक्षात, असं म्हणून ती पार्थच्या खांद्यालाच हात लावते. तर तेव्हा पार्थ तिच्याकडे बघतो. तर आता काव्या परत आपल्याला स्वतःला सावरते आणि आपला हात मागे घेऊन परत म्हणते की आत्ता आलं माझ्या लक्षात की आपल्या रूममध्ये ना एक उडणारी परी आली होती. तिच्या हातामध्ये एक ना जादूची छडी होती. ती जादूची छडी तिने अशी फिरवली, असं म्हणून पार्थचे कपडे ती आपल्या हातामध्ये घेते. तर तेव्हा पार्थ तिथून निघूनच जातो. तर काव्या पार्थ पार्थ असं म्हणत असते. तर पार्थ मात्र तिथून निघून बाजूला जातो आणि काव्या आता वैतागू लागते. तर तेव्हा पार्थ परत आपला दुसरा कोट घेऊन तिथून येतो आणि काव्या आता त्याला म्हणत असते की अहो पार्थ ऐका ना, ऐका ना, असं म्हणून ती परत त्याला हात लावते. तर तेव्हा पार्थ परत तिच्याकडे एक अँग्री लुक देतो. तर काव्या त्याला म्हणते की पार्थ ऐका ना, आय एम सो सॉरी. काय झालं, अहो राग आलाय का तुम्हाला? अहो मी गंमत केली, सहजच केली, पण मी आत्ता जे काही बोलले ना ते मात्र खरं आहे बरं का, असं ती सर्व काही सांगत असते. तर तेव्हा पार्थ मात्र जरासुद्धा हसत नसतो आणि एकदम नॉर्मल असतो. तर काव्या पुढं म्हणते की एक परी आली होती इथे आणि तिनेच केलेलं आहे हे सगळं. त्या परीचं नाव ना काव्या आहे आणि मीच ती परी आहे, असं म्हणून ती परीसारखी ॲक्टिंगसुद्धा त्याला करून दाखवते. तरीसुद्धा पार्थ तिच्यावरती काहीच रिॲक्ट होत नाही आणि तिथून तो बाजूला जात असतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की सॉरी सॉरी, चिडू नका तुम्ही, आणि मी ना आता गंमत केली, पण तुम्ही चिडू नका प्लीज. तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो की याची काहीसुद्धा गरज नव्हती. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, घ्या, तुम्हाला गरज होती म्हणून मी काय नाही केलं, हे मला गरज आहे ना म्हणूनच मी केलेलं आहे. तर पार्थ तिला म्हणतो की याची क्लिअरिटी आहे ना तुम्हाला, हे मात्र बरं आहे. तुम्हाला गरज वाटली म्हणून तुम्ही करता, तुम्हाला योग्य वाटतं ना म्हणून तुम्ही करता, अशी क्लिअरिटी ना प्रत्येक माणसाला हवीच, नाही का काव्या? असं म्हणून तो आता तिच्याकडे बघतो. तर तेव्हा काव्या आपलं तोंड बाजूला करते
तर मित्रांनो, या दोघांच्यामध्ये असं सर्व काही चालू असतं. तर दुसरीकडे जीवा आता ते ऑमलेट घेऊन मिथून काकाकडे आलेला असतो आणि ते ऑमलेट नंदिनीने काही खाल्लेलं नसतं आणि आता तो तेच ऑमलेट मिथून काकाला खायला घालत असतो. तर तेव्हा मिथून काकासुद्धा ते ऑमलेट खात असतो आणि त्याला मात्र ते खूप आवडतं आणि तो त्याची तारीफसुद्धा करत असतो. "हां, मस्त लुशियस आणि मला माहिती नव्हतं रे की तू एवढं छान ऑमलेट बनवतो आणि माझ्या डोक्यात ना आता यावरून एक आयडिया आलेली आहे. आपण ना आता फूड ट्रक चालू करूयात." असं तो बोलत असतो. तर जीवा मात्र वेगळ्याच विचारात असतो. तर मिथून काका पुढं त्याला म्हणतो की "तू काय कर माहिती आहे का? तू ना मस्तपैकी ब्रेड ऑमलेट बनव. तू बनवणार आणि मी देणार. तू बनवणार आणि मी देणार. कस्टमरला देणार आणि येताना ना मस्तपैकी पैशाचं बंडल घेऊन येणार. कशी वाटली माझी आयडिया? बोल ना, कशी वाटली माझी आयडिया? अरे काहीतरी बोल ना. निदान आय डोंट लाईक काका असं तरी बोल." तेव्हा आता जीवा त्याच्यावरती वैतागतो आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणतो की "अरे काका, तुझं काय चाललंय अरे हे? मी तुला इथं काय बोलायला बोलवलेलं आहे आणि तू हे काय बोलत आहेस? ऑमलेट खाऊन त्याचं कौतुकच करत सुटलायस. पण हे जिच्यासाठी केलंय तिने तर नाही ना खाल्लं." तर मिथून काका त्याला म्हणतो, "अरे कशी खाणार? कशी खाणार ती? अरे पहिल्याच बॉलला तिने ना तुझी हिट विकेट घेतली आहे. अरे आता ती कोणत्या वारी खाती, कोणत्या वारी खात नाही हे तर तुला माहितीच नाही ना. मग कशी खाणार ती?" तर तेव्हा आता जीवा त्याला सांगू लागतो की "अरे कसं माहिती असणार? कारण मी कधी लक्षच दिलं नाही ना." असं म्हटल्यानंतर आता जीवाच्या डोक्यामधली ट्यूब पेटते. तर मिथून काका त्याच्याकडे बघून म्हणतो की "कळलं का तुला आत्ता? इथंच पाणी मुरत आहे देशमुख. आता तुम्हासनी कसं सांगायचं मला तर काय कळतच नाही. तुमच्या गाडीची मालकीण तुम्हासनीच माहिती नाही. कुठल्या दिवशी वशाड खाती, कुठल्या दिवशी उपवास-तापास करते, कुठल्या वारी वरण-भात खाती. कारण तुमच्या मालकिणीकडं तुमचं लक्षच नव्हतं पहिल्यापासून." "अहो देशमुख, आता तुमचं लक्ष नसल्यामुळे ना तुमच्या मालकिणींना लक्षपूर्वक राजीनामा दिला. म्हणजे डिवोर्स पेपर्स तुमच्या हातात दिले आणि तुम्ही येड्यागत त्यांच्या हातात ऑमलेट ठेवता. दिस इज टू लेट. आय डोंट लाईक दिस." तर जीवा त्याच्यावरती वैतागतो आणि म्हणतो की "अरे काका, ही काय वेळ आहे का मस्करी करायची?" तर आता मिथून काका एकदमच मध्ये सिरियस होतो आणि जीवावरती ओरडत "बास, मस्करी तू केलेली आहेस जीवा. नंदिनी आणि तिच्या प्रश्नांची. तुझं म्हणजे कसं आहे माहिती आहे का जीवा? एखाद्याला ना भर चावडीवरती हाणायचं आणि लोकांमध्ये नको सांगू म्हणायचं. असं आहे तुझं." असं सर्व काही आता मिथून काका जीवाला बोलत असतो. तर आता इकडे परत त्यांनी काव्या आणि पार्थमधली जुगलबंदी दाखवलेली आहे. पार्थ तिथून निघून चाललेला असतो तर काव्या परत त्याला थांबवते आणि घड्याळ बघत म्हणते की "आपण 9:15ला निघूयात का? मी तर रेडीच आहे." तर तेव्हा आता पार्थ तिच्याकडे बघतो आणि "म्हणजे काय?" असं तिला विचारतो. तर तेव्हा काव्या आता त्याला म्हणते की "म्हणजे काय? तुम्ही मला सारखं म्हणता ना काव्या माझ्या गाडीत बसा. मी तुम्हाला सोडतो, मी तुम्हाला सोडतो." तर पार्थ आता तिला म्हणतो "पण तुम्ही कधी बसता?" तर काव्या म्हणते की "तेच तर ना, तुम्ही मला इतक्यांदा म्हणालेलं आहे, पण मी ऐकलंच नाही आहे ना तुमचं. उगाच भाव खाते हो काव्या, दुसरं काही नाही." पण आज ना मी काव्याला ओरडली आहे, असं ती स्वतःच त्याला म्हणत असते. "तिला मी सांगितलंय पार्थ देशमुखांच्या गाडीतून जा आणि तेच करणार आहे मी आज. ज्या गाडीचा AC मस्त आहे आणि ज्या गाडीत ना छान किशोर कुमारांची गाडी वाजतात, त्या गाडीतून आज मी क्लासला जाणार आहे." असं ती हसत हसतच त्याच्याबरोबर बोलत असते आणि "सोडाल ना मला?" असं विचारते आणि ती तर खूपच खुश असते. तर पार्थ मात्र एकदम सॅड मूडमध्येच असतो आणि तो आता काही न बोलता तिथून आपला मोबाईल हातामध्ये घेतो. तर तेव्हा काव्या त्याला विचारते की "काय झालं? तुम्ही मोबाईल का हातामध्ये घेतलेला आहे?" तर पार्थ तिला म्हणतो की "आज बस, कॅब, रिक्षा कोणाचाच संप नाही आहे. तुम्ही तुमच्या जाऊ शकता, जशा नेहमी जाता." असं तो एकदम रूडलीच तिच्याबरोबर बोलतो. तर आता काव्याचा मूड मात्र थोडासा ऑफ होतो आणि पार्थ आता तिथून निघालेला असतो आणि परत मागे वळून तिला म्हणतो की "माणसाने ना आपल्या सवयी बदलू नयेत. खरं तर ना माणसानेच बदलू नये. तुम्हाला ही बदलायची काही एक गरज नाहीये." असं सांगून तो परत चाललेला असतो आणि परत थांबतो आणि तिला म्हणतो की "आणि हो, आय कार्ड ना तुमचं आठवणीने घ्या. आता जर का आय कार्ड विसरलात ना तर आणून द्यायला कोणी नसेल." असं तो आता तिच्या नजरेत बघूनच एकदम सिरियस होऊन तिला बोलत असतो आणि दुखी मनाने परत तिथून निघून जातो. तर काव्या आता परत विचारात पडते आणि ती नाराजच झालेली असते. आता या दोघांच्या मधलं बोलणं इथेच संपतं आणि इकडे दुसरीकडे मिथून काका अजूनसुद्धा जीवावरती भडकतच असतो. तो त्याला म्हणत असतो की "अरे त्या पोरीने काय काय नाही केलं रे तुझ्यासाठी.
अरे हातभर कविता लिहिली आणि तुला तुझ्या समोर म्हणून दाखवली. अरे 2 ओळी तरी लिहिलास का रे तू कौतुकाच्या तिच्यासाठी? 2 ओळी तर लिहिलास का? अरे असं नसतं. आला चेव तर केला देव. आता जाग आली का तुला? माझं प्रेम वेडं आणि तुझं प्रेम थोडं. अरे थोडं थोडकं नाही, महिनाभर झेललं तुला. तुझा वेडेपणा, तुझा बालिशपणा, तुझा रगेलपणा, तुझा रागीटपणा सगळा झेलला तिने. तर जीवा म्हणतो अरे म्हणून तर आता प्रयत्न करतोय ना. तर मिथुन काका म्हणतो अरे फायदा काय, वेळ गेल्यानंतर काही फायदा नसतो. जखम लाल असते ना तेव्हाच मलमपट्टी करायची असते. अरे ट्रेन निघून गेल्यानंतर तिकीटचा फायदा नसतो आपल्या. आणि नंदिनी नावाची ट्रेन निघून गेलेली आहे. आता बस असं हातावर हात आणि पायावर पाय ठेवून बस. तर जीवा त्याला म्हणतो नाही काका, नंदिनी शांत झाल्याशिवाय ना मला झोपच लागणार नाही. आणि मी हे करणार, 200% करणार. हा जीवा लूजर नाहीये. आत्तापर्यंत ना मी 100 चुका केल्या असतील, रादर मी केल्या आहेत. पण आता यापुढे ना हा जीवा नंदिनी होऊन दाखवेन, बघ तू. तर मिथुन काका त्याला लगेच म्हणतो पुढच्या जन्मात का? आणि पुढचा जन्म 8वा असेल तर? तर आता जीवा त्याला म्हणतो स्वतःला माझा खास म्हणत असणार रे तू, आणि तरी मला टॉन्ट मारतोस तू. तर मिथुन काका त्याला म्हणतो अरे जिगरी म्हणून तुझी खरी बाजू दाखवतोय मी तुला. अरे नंदिनी होणं सोपं नाही जीवा. खूप ओतावं लागते, खूप सोसावं लागते त्यासाठी. तरी पण तू होऊ शकत नाही. आणि मी म्हणतो तुला का व्हायचंय नंदिनी? हे सगळं का करायचंय तुला? एक लक्षात ठेव, तुझ्या चांगल्या वागणारीने ती सुखावणार पण नाही आणि दुखावणार पण नाही. कारण तिला ना आता काही फरकच पडणार नाही. कळलं का तुला? आणि कितीही तिचं कौतुक केलंस, कितीही तिला खुश करण्याचा प्रयत्न केलास, कितीही अंतर्बाह्य बदललास ना, नंदिनी जरी झालास ना तरी सुद्धा तू तिला डिवोर्स देणारच आहेस ना जीवा. ज्या नंदिनीला स्वतःच्या आयुष्यात बघत नाहीस तू, मग तिच्या सुखादुःखाचा विचार का करतोस? काय संबंध आहे त्याचा? बोल की जीवा. असं त्यानं सर्व काही सांगितल्यानंतर आत्ता जीवाला त्याची चूक लक्षात येते आणि त्यांचं बोलणं असंच पुढे चालू असतं. तर आता इकडे बाहेर पार्थ त्याचं आवरून वगैरे नाश्ता करत बसलेला असतो आणि तेव्हा चक्क काव्य तिथं परत येते आणि त्याच्यासमोर कॉफीच ठेवते आणि एकदम फ्रेश मूडमध्ये, एकदम स्वतःचा मूड परत चेंज करून एकदम हसत वगैरे ती त्याला म्हणते की सिनेमन कॉफी. तर पार्थ अजूनसुद्धा रागावलेल्या मूडमध्येच असतो आणि तो तिच्याकडे एकदा आणि त्या कॉफीकडे एकदा बघतो. तर काव्य आता त्याच्याजवळ बसते आणि त्याला म्हणते की अहो तुमच्यासाठी ना मी खास सिनेमन कॉफी ऑर्डर केलेली आहे. असं सहज एकदा बोलता बोलता ना तुम्ही मला सांगितलेलं होतं की तुम्हाला सिनेमन कॉफी खूप आवडते. तेव्हा मी खूप कटकट करत होते, पण तुम्ही मला ना अगदी मनापासून सांगितलं होतं की तुम्हाला ना सिनेमन कॉफी आवडते. ते लक्षात ठेवून मी सिनेमन कॉफी ऑर्डर केली आहे. असं ती सर्व काही बोलत असते तर पार्थ काही न बोलता आपला नाश्ताच करत असतो. तर काव्यापुढं त्याला म्हणते की मी काय म्हणते की किती कामात असता ना तुम्ही दिवसभर. दिवसा मला वटपौर्णिमेचं महत्त्व एक्सप्लेन करायचं, रात्री मग माझ्यासाठी फ्रूट सॅलेड करायचं. असं म्हणून ती थोडंसं हसते आणि पुढं म्हणते की म्हणून मी तुमच्यासाठी खास, तुमच्यासाठी तुमची फेवरेट सिनेमन कॉफी ऑर्डर केलेली आहे. तर असं सर्व काही ती बोलत असते आणि पार्थचा मूड चेंज करायचा प्रयत्न करत असते, तरीसुद्धा पार्थ रागावलेलाच असतो आणि तो एकदम सिरियस मूडमध्येच असतो. तर आता काव्या त्याला म्हणते की अहो पार्थ, प्या ना सिनेमन कॉफी. आवडते ना तुम्हाला सिनेमन कॉफी? मग प्या ना. असं म्हणून ती त्याला सिनेमन कॉफी काढून देत असते. तर पार्थ आता तिच्याकडे एक नजर टाकतो आणि परत थोडासा बाजूला सरकूनच बसतो. तर तेव्हा आता काव्या त्याला एकदम शांत आवाजात विचारते की काय झालंय पार्थ? तर पार्थ मात्र अजूनसुद्धा तिला काहीच उत्तर देत नाही. तर काव्या त्याला म्हणते की एक काम करू का मी ना तुम्हाला ओपन करून देते. असं म्हणून ती कॉफी ओपन करत असते. इतक्यातच मागून रम्या सिनेमन कॉफी असं म्हणत तिकडं येऊ लागते आणि आता पार्थ आणि काव्या एकदमच तिच्याकडे बघतात. तर काव्याला तिच्याकडे बघितल्यानंतर तिचा रागच येऊ लागतो आणि आता रम्या पार्थच्या समोर येते आणि अगदी काव्याने आणलेल्या सिनेमन कॉफीच्या शेजारीच तिची कॉफी ठेवते आणि पार्थला म्हणते की हे बघ पार्थ, मी ना स्वतःच्या हाताने तुझी आवडती सिनेमन कॉफी बनवून आणलेली आहे. आता पटपट संपव, आपल्याला ऑफिसमध्ये बरीच काम आहेत. असं म्हणून ती आता काव्याच्या शेजारी बसत असते. तर काव्या तिला म्हणते अगं ये रम्या, अगं तू उगीच त्यांच्यासाठी कॉफी बनवत बसलेली आहेस. अगं मी त्यांच्यासाठीच कॉफी ऑर्डर केलेली आहे आणि ती सुद्धा सिनेमन कॉफी. तर रम्या तिला व्हॉट असं म्हणते. तर तेव्हा काव्या अगं हो असं म्हणते. तर रम्या तिला म्हणते की आर यू सिरियस काव्या? पार्थ फक्त घरी बनवलेली सिनेमन कॉफी पितो हे माहिती नाही का तुला? असं तिने बोलल्यानंतर आता काव्याला मात्र शॉक बसतो आणि ती एकदमच आता पार्थकडे बघू लागते
आणि रम्याला म्हणते की हे बघ रम्या, कॉफी ही कॉफीच असते की नाही, घरी केली काय, बाहेरून ऑर्डर केली काय, सिनेमन कॉफी इज सिनेमन कॉफी. आणि परत ती पार्थला म्हणते की प्या ना पार्थ. तर असं तिने पार्थला म्हटल्यानंतर पार्थ मात्र त्या दोन्ही कॉफींच्या मगकडे बघत असतो आणि त्यानंतर काव्याने ऑर्डर केलेल्या कॉफीकडे तो एक नजर टाकतो आणि ती कॉफी उचलतो. तर तेव्हा काव्या मात्र खुश होते आणि रम्या नाराज होते. तर पार्थ ती कॉफी उचलतो आणि बाजूलाच ठेवतो आणि आता रम्या ज्यावेळेस ते बघते तर ती आनंदित होते आणि आता त्यानंतर तो रम्याने तयार केलेली कॉफी आपल्या हातामध्ये घेतो आणि ती कॉफी पिऊ लागतो. तर ते बघितल्यानंतर काव्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि तिला खूपच जास्त त्रास होऊ लागतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. तर पार्थ म्हणत असतो की तुला माहिती आहे का मला या कॉफीत काय आवडतं ते. तर रम्या त्याला काय असं विचारते. तर पार्थ सांगतो की याची चव बदलत नाही, हे मला आवडतं या कॉफीमधलं, उगाच झालेले बदल मला नाही आवडत, असं त्याने सांगितल्यानंतर काव्या मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, दुसरीकडे नंदिनी ऑफिसमध्ये चाललेली असते. तर तेव्हा मानिनी तिला थांबवते आणि आता नंदिनी तिला सांगत असते की आई ना खूप उशीर झालेला आहे, मी आता निघते. तर मानिनी तिथेच उभा असलेल्या जीवाला म्हणते, अरे जीवा, तू सोडतोयस ना तिला. तर जीवा तिला म्हणतो की अगं आई, डोंट वरी, मी असताना तू कशाला नंदिनीची काळजी करतेस. तर आता नंदिनी जीवाला म्हणते की आणि तुम्ही नसाल तेव्हा. असं म्हटल्यानंतर आता जीवाला धक्काच बसतो. तर मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.